हरी तुझे नाम गाईन अखंड, यावीन पाखंड नेने काही. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची दे. तुका म्हणे आता दे संत संग, तुझे नामे रंग भरो मना. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हेची दे. पांडुरंग करू प्रथम नमना. पांडुरंग करू प्रथम नमना. हरी हरी पांडुरंग करू प्रथम नमना. पांडुरंग त्यांच्या कृपादान त्यांच्या कृपादान त्यांच्या कृपादान मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटी भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय भगवत चर्चा विषय प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून
उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नामस्मरणाचं महत्त्व आहे, विशेष महत्त्व आहे. नामाची महिमा, नामाची विशेषता, नामाची श्रेष्ठता कुठल्याही साधनापेक्षा, व्रतापेक्षा, तपापेक्षा, नियमापेक्षा अधिक आहे नामाची महिमा. नामाची महिमा आहे आणि जो नामस्मरण करतो महिमा जाणून, तो घेणारा बी महिमावान होतो जगामध्ये. नामच असं एक साधन आहे की आम्ही ज्याचं नाव घेतो ते स्वरूप प्राप्त करून देणार ते नाम आहे. राम म्हणता रामची होईजे. नाम काय देते? तर ज्याचं आम्ही नाव घेतो त्याचं स्वरूप प्राप्त करून देते. हे नामाची महिमा आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. आणि याच्यापेक्षा अजून लाभ काय आहे, प्राप्ती काय आहे? दुसऱ्याचं कोणाचं नाव घेतलं तर त्याच्याकडून दुसरे काही फायदे होतील. एखाद्या पाटलाचं वर्णन केलं तर 1000-2000 रुपये जास्त मिळतील, पैशाचा लाभ होईल. एखाद्या बाईचं वर्णन केलं तर एखादी भाजी जास्त करून घालील, भजे पापड करेल, तेवढंच. कोणाचंही नाव घ्या, लाभ आहे, परंतु हे सामान्य लाभ आहे. पण एक नाम असं आहे की ते दुसरं काहीच देत नाही. ज्याचं नाव घेतो ना त्याचं रूप, त्याचं स्वरूप प्राप्त करून देत ते नाव. याची विशेषता लक्षात घ्या. कोणाचंही वर्णन केल्यामुळे सामान्य वस्तूची प्राप्ती होईल, सांसारिक पदार्थाची प्राप्ती होईल, पद पदवी सत्ता संपत्तीची प्राप्ती होईल, प्रतिष्ठा मिळेल. अजून काय मिळणार? प्रतिष्ठा मिळणं वेगळं आणि प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप होणं वेगळं. या सगळ्या गोष्टी ज्या मिळवायच्या आहेत ते त्याच्याकडे नाहीत म्हणून मिळवायचे. याच्यावरून लक्षात येते की हे मिळविणारे जे आहेत ते खूप कमी दर्जाचे असल्यामुळे त्याला मिळवायची गरज आहे. मानाची अपेक्षा आहे म्हणजे भुकेला आहे, त्याच्याकडे कमी आहे म्हणून तर तो अपेक्षा करतो. धनाची अपेक्षा आहे तर कमी आहे म्हणूनच करतो ना. गरीब आहे तोच करतो ना. जो गरीब आहे तो अपेक्षा करतो असं म्हणण्यापेक्षा जो अपेक्षा करतो त्याच्यासारखा गरीब बी म्हणणं ठीक नाही आहे, दरिद्री त्याच्यासारखा दुसरा नाही.
हे सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत. काहीही मिळालं संसारातलं तरी ते पूर्ण नाही. आणि परमात्मा प्राप्ती जेव्हा होते ते अपूर्ण नाही, ते पूर्ण आहे की नाही? गंमत किती विशेषता आहे नामाची. राम म्हणता धनची मिळीजे असं नाही, रामची होईजे पूर्णत्व प्राप्त. आणि पूर्णाला कशाची अपेक्षा नसते. आणि अपेक्षा असेल तर ते पूर्ण नाही, कोणी असलं तरी. कीर्तनकार, कथाकार, कलाकार, सरकार, पत्रकार, चित्रकार, कुठला बी आकार राहू दे, त्याला अपेक्षा असेल तर तो पूर्ण नाही. संसार कधी पूर्ण झाला नाही आणि होणारही नाही. कधीच झाला नाही आणि कधीच होत नाही. आणि आम्ही त्याला पूर्ण करण्यामध्ये आमचं आयुष्य पूर्ण होऊन जाते, संपून जातो आम्ही, ते अपूर्णच राहून जाते. पूर्णत्व असलेलं तत्व एक परमात्म तत्व आहे, ज्याच्यात अपूर्णता नाही. आप्तकाम, पूर्णकाम, निष्काम असा एक परमात्मा आहे, ज्याची प्राप्ती झाल्यानंतर, पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर कशाचीही अपेक्षा राहत नाही. एवढं पूर्णत्व प्राप्त करून देणारं साधन नाव फक्त देवाचं नाव आहे. बाकीचे नावानं काही बी मिळू शकते नाव घेतलं तर. लग्नामध्ये एखादी बाई आपल्या पतीचं नाव घेते, थाटामाटानं थोडंसं, तर ते सगळं तिच्या हातात देऊन टाकते. चावी देऊन टाकल, धन देऊन टाकल. लईच फुगून गेला तर तिच्या नावानं जमीन जायदाद करून टाकेल. एवढंच. काय शाश्वत काहीच नाही. जे काही मिळेल परंतु त्याच्यात पूर्णत्व नाही. सांगण्याचा अभिप्राय लक्षात घ्या, पूर्णता नाही. पूर्ण एक परमात्मा आहे आणि त्याचं नावच ते पूर्णत्व प्राप्त करून देते. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. अपूर्ण नाही. ज्याचं काम पूर्ण झालंय त्याला तर कशाची अपेक्षा आहे? अपेक्षा नाही. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. पूर्णत्व प्राप्त झालं. पण पूर्ण कोण आहे? जो नाम घेतो तो पूर्ण होतो. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. हे पूर्णत्व आहे. त्या पूर्णत्वासाठी सप्ताह करा, पूर्णत्वासाठी साधन करा. पूर्ण कोण आहे याच्यासाठी अट्टहास, भजन, कीर्तन, नामस्मरण करा. आम्ही नाव घेतो परमात्माचं आणि उद्देश ठेवतो संसाराचा. त्याच्यामुळे आमचं भजन पूर्ण होत नाही. अपेक्षा, गाडीभर अपेक्षा आहेत आमच्या. गाडीभर भजन नाही, गाडीभर अपेक्षा आहेत. भजन गाडीभर, अपेक्षा गाडीभर. कुठून पूर्ण होणार? संसाराला पूर्णत्व नाही, संसाराला विराम नाही, आराम नाही, विश्राम नाही. आणि परमार्थामध्ये निश्चिंती आहे.
समाधान आहे, विश्रांती आहे, विश्राम आहे परमार्थामध्ये. समुद्र मंथन झालं. वासुकी नावाचा सर्पाची दोरी केली, पर्वताचा रवी केला. देव आणि दानव, एक बाजूने देव एक बाजूने दानव असे मिळून त्यांनी त्या समुद्राला मंथन केलं. मंथन दोघांमध्ये होत असते. ओढाओढ एकट्यात होते की दोघात? दोघात होते ओढाओढ. आणि ते बी दोघं कोण पाहिजे? देव आणि देव झालं तरी बी ओढाओढ होईना. त्याचा प्रतियोगी कोण असावा? ज्या ज्या ठिकाणी ओढाओढ चालली आहे तर समजायचं की देव आहेत, दानव आहेत. सारखं मंथन चालू आहे. ओढाओढ दोघात होती, एकट्यात कधीच होत नाही. ओढाओढ चालली आहे. एकीकडे ओढते, एकीकडे ओढते. देव आणि दैत्य, दानव यांचं मंथन चालू झालं. एक तिकडं एक इकडं. कुठल्याही कामामध्ये सप्ताह करा की काही लग्न करा, त्याच्यामध्ये माणसं एकच मतानं कधीच कार्य होत नाही. एकीकडे ओढते, एक तिकडे ओढते. कोण्याही गावात, कोण्याही कामात, कोण्याही कार्यात काय राहते? ओढाओढच राहते. म्हणून देव दानव होते का देव दानव आहेत? गपचप सांगा मनातल्या मनात. कोणी ऐकल तर आणि गागाव फजिते. आपल्या आपल्या मनाला सांगा. दुसऱ्याला सांगू नका. हो का इज्जत कशाला घालून घ्यायची? देव दानवाचं मंथन आहे. मंथन सुरू झालं अमृतासाठी. इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये बुडून गेली होती. ऐरावत हत्तीवर बसून जाणारा इंद्र, पदाचा मद होता त्याला. मी इंद्र आहे, अधिकारी आहे, देवांचा देव आहे, देवराव, मी इंद्र आहे. अहंकार. पद असलं की मद राहते, अहंकार. दुर्वास मुनी येत होते. त्यांनी इंद्राला पुष्पमाळा दिली. देवराज इंद्र आहे म्हणून पुष्पमाळा दिली. इंद्राला फुलाच्या माळीचं काय महत्व काय वाटतं त्याला? इंद्र आहे ना. एवढी संपत्ती भोगणारा, एवढा ऐश्वर्य भोगणारा इंद्र त्या माळीला तुच्छ समजून हत्तीच्या पायाखाली फेकून दिलं. तोडून टाकलं हत्तीनं. माळ कोण दिली होती? महापुरुषांनी दिलेली होती, महात्म्यानं दिलेली होती. मुनी, दुर्वास मुनी. दुर्वासाने ते पाहिली आणि श्राप दिला. इंद्र मदोन्मत्त झालेला आहेस, माजलेला आहेस तू. हे पद अहंकारी बनवते तुला. ज्या संपत्तीमुळे तुला अहंकार आलेला आहे ते संपत्ती समुद्रामध्ये बुडून जाऊ दे. श्राप दिला. संतांचा श्राप त्यांचं वाईट करण्यासाठी नव्हता, अहंकार मुक्त करण्यासाठी होता. कारण की अहंकारामुळे नरकाला जावं लागते. आणि दुर्वास मुनीला वाटलं की इंद्र आहे, नरकाला जाऊ नये, तो याचा उद्धार झाला पाहिजे, याच्यासाठी श्राप दिला. श्राप म्हणजे अनिष्ट भावनेनं नाही, अशुभ भावना नाही,
इंद्राप्रती शुभ कामना होती की याचा उद्धार झाला पाहिजे. आपण बी कधी कधी शिव्या देतो, श्राप देतो, ते शुभ कामनेनं नाही, त्याचं वाईट करण्यासाठी. आणि सध्याचा काळ वाईटातलं चांगलं मानणारा काळ. वाईटाला जेवढं वाटोळं करायला मिळेल तेवढं खुश होणार त्यानं. कसं केलं वाटोळं. ह्या श्रेणीतला समाज आता निर्माण होत चाललेला समाज. इंद्राची संपत्ती नष्ट झाली, समुद्रामध्ये बुडत चालली. ऐश्वर्यहीन झाला, इंद्र दरिद्री झाला. देवाकडे गेला, देवा माझी ऐश्वर्य संपत्ती निघून गेली, मी काय करू? इंद्रपदावर बसून मी काय करू? है की नाही? त्यावेळेस देव लोकांनी युक्ती सांगितली आणि मंथन करून ती संपत्ती पुन्हा काढून देऊ. कारण की त्या संपत्तीचा समाजासाठी, देशासाठी, जनतेसाठी, अनेक प्राणी मात्रासाठी त्याचा उपयोग आहे अशी प्रार्थना करून देव लोकांनी ती संपत्ती वर काढण्याचा प्रयत्न केला. काढीत असताना ती संपत्ती तर निघाली नाही, पण सुरुवातीलाच विष निघालं, जहर निघालं. चांगलं काम करीत असताना सुरुवातीला काय निघते, काय हाताला येते? सुख की दुःख? कष्ट हाताला येतात, ते जहर आहे. जहर म्हणजे जहरच नाही, जी प्रतिकूल परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते त्यालाच विष म्हणावं आपण. विषासारखंच आहे. विषम परिस्थिती हेच विष आहे. निघालं ते साऱ्या सृष्टीला जाळीत चाललं. पृथ्वी जळत चालली होती, राख होऊन चालली होती. समस्त देव लोकांनी विचार केला की आपल्या हातानंच आपण हे संकट आणून घेतलेलं आहे. मग आता काय करावं? याला पर्याय काय आहे, उपाय काय आहे? भगवान शंकराची प्रार्थना केली. चलत्कुंडलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शंकरं सर्वनाथं भजामि. प्रार्थना केली. भगवान शंकर म्हणले, काय झालं? कशाची प्रार्थना का करता तुम्ही? हे महादेव, तुमच्याशिवाय हे सगळे देव आहेत, परंतु तुम्ही महादेव आहात, श्रेष्ठ आहे. देवतेमध्ये श्रेष्ठ कोण आहे? महादेव. कोण वाचवू शकते आता या जगाला? मग त्यांनी ते विष ग्रहण केलं महादेवानं. जे सृष्टीचा विनाश होत चालला होता ते विष महादेवानं ग्रहण केलं, कंठामध्ये धारण केलं. म्हणून नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. नीलकंठ नाव आलं. घेतलं ते विष शोषण करून. त्याच्यासाठी आपल्या सगळ्याला आता आपण जे वाचून आहोत हे सृष्टीचे सुरक्षित आहे. कोणामुळे? महादेवामुळे. त्यावेळेस ते विष त्यांनी जर नाही घेतलं असतं तर तुम्ही सप्तेन कीर्तन हे वरण भात काय खात होता? तेव्हाच जळून खाक होऊन जात होता. वाचलं म्हणून बरं आहे. मग आता वाचलं तर काय भांडणं करून घ्यायसाठी की भजन करायसाठी? विवाद करा, भांडण करा, द्वेष करा, ईर्ष्या करा, भेद करा, वैर करा. अरे वाचले कशासाठी? वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. समर्पण.
वाचली, सृष्टी वाचली. आणि आता त्यानं तेवढं मोठं विष पिलं आणि आता 1 तांब्या पाणी टाकून खुश करा. त्याच्या बदलीत काय द्यायला? आपल्यासाठी त्यानं विष पिऊन त्याच्यासाठी आपण पाणी द्यावं. तांब्याभर ते बी 1 लोटा जल द्या. कोण नाही म्हणाले आपल्याला. सगळे अमृत निघालं, कौस्तुभ निघालं, कौस्तुभ मणी, चंद्र निघाला, ऐरावत हत्ती निघाला, 14 रत्न निघाले. कस्तुरी काय निघायचे, अश्व निघाला त्याच्यामधून, पारिजातक निघालं, हे सगळे निघाले. 14 रत्न निघाले. धन्वंतरी निघाला, त्याच्यातूनच निघाला समुद्रात. सांगा, इंद्राला श्राप दिल्यामुळे धन्वंतरी बी नाहीसा झाला होता. तर सृष्टीमध्ये एखादा रोग आला तर कोण नीट करावं, म्हणून ते 14 रत्न काढावं लागले. सृष्टीच्या सुरक्षतेसाठी, सेवेसाठी हे मंथन करण्यात आलं. स्वार्थासाठी नाही, सृष्टीच्या सेवेसाठी ते करण्यात आलं. सगळे अमृत पियाले, कोणी काही घेऊन गेलं, कोणी काही घेऊन गेलं, आणि हे विष पिला, आराम करला. भवानीला कळलं, पार्वतीला, सगळ्या देवलोकांनी कोणी काहीच घेतलं. कोणी लक्ष्मी घेतली, कोणी कौस्तुभ घेतला, कोणी ऐरावत घेतला. वेगवेगळे देवलोकांनी सगळं काही घेतलं, अमृत घेतले कोणी. आणि तुम्ही येड्यासारखं विष घेऊन घरला आला. कोण म्हणाले? पार्वती म्हणाले. काय तुम्हाला काही कळत नाही बघा, तुम्हाला काहीच कळत नाही, येडेच राहून गेला. बाहेर किती बी शाणा राहो, घरी गेलं की येडं म्हणून घ्यावं लागतं. किती शाणा राहो बाहेर, होटावरला शाणा, घरी गेला की येडा झाला. आणि ते खरंच असते, त्याचं म्हणणं बी येडं होतंयच म्हणून ते येडं म्हणते. विष पिलाव तुम्ही, मग काही औषधी घ्या, वैद्याकडे जा, काहीतरी करा. तुम्ही पिलाव तर पिलाव, येड्यासारखं पडून राहता. महादेव म्हणले, थांब, मी विश्राम करालो, विश्राम घ्यालो. मी काय घेतो? विश्राम घेतो. मी बोलू नको मध्ये, मला विश्राम घेऊ दे. पार्वती म्हणली, कसला विश्राम? विष पिऊन विश्राम घेतात तुम्ही? लईच किरकिर करलाल्यावर महादेवानं सांगितलं की तू बस जवळ, तुला सांगतो. मी काय घ्यालो? विश्राम. विश्राम शब्दाचा अर्थ आहे, आधी घेतलो विष, आणि आता विष प्लस राम काय होते? राम घ्यालो. आता मला राम घेऊ दे, राम अर्थात नाम घेऊ दे मला. तर नामाची महिमा फक्त आणि फक्त शंकराला कळाली. आम्ही नाम म्हणजे काहीच अजून काहीच समजलं नाही. नामाचं नाम काय करते? पूर्णत्वाला प्राप्त करून देते. आपल्या सुरुवात कुठून झाली ती लक्षात असू द्या. मुद्दा काय देते? नाम पूर्णत्व प्राप्त करून देते. आणि हे महिमा फक्त भगवान शंकर जाणतो. हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. नाम महिमा फक्त शिव जाणतो. राम 100 कोटी रामायण, शतकोटी काय म्हणतात त्याला, शतकोटी रामायण केलं. आणि ते शतकोटी रामायणाचे भांडणं लागले, पंचायत बसली. स्वर्ग, मृत्यू, पाताळ तिन्ही लोक एकत्रित आले, भांडण करून घेऊ लागले. आमचं आहे रामायण, आम्हाला पाहिजे रामायण, आमचं रामायण. भांडणं
रामायणासाठी. मग त्यावेळेस म्हणले आता हे भांडणं कोण मिटवावं, तर बुजुर्ग माणूस कोण आहे, बुजुर्ग म्हातारा माणूस राहतात, कोण आहे सगळ्यात म्हातारा, तर म्हणले महादेवाशिवाय वडील कोणीच नाही, आता चला बोलवा. घेऊन आलं महादेवाला. महादेवाने म्हणले भांडून घेऊ नका, थांबा, तुम्हाला देऊ, आम्ही वाटून देऊ. महादेवाला काय, 33 कोटी शतकोटी रामायण आणि वाटून घेणारे तिघ जण, कसं वाटून द्यावं. संख्या सम आहे आणि वाटून घेणाऱ्याची संख्या विषम आहे. सम संख्येला विषम मध्ये कसं वाटायचं, आहे की नाही, मुश्किल. परमात्मा सम आहे, विषमतेला नाही मिळत. तेव्हा त्यांनी प्रयत्न करून भगवान शंकरांनी 33 कोटी 33 लक्ष 33,333 एक भाग, दुसरा तेवढाच भाग, तिसरा तेवढाच भाग, असं करून 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 वाटण्या केल्या. एक श्लोक उरला. 33 कोटी 33 लक्ष 33,333 गुणिले 3, एक श्लोक उरला. एक श्लोक उरला. श्लोकाचे छंद असतात, अनुष्टुप छंद, गायत्री छंद. प्रत्येक छंदाचे अक्षर संख्या वेगळी असते. अनुष्टुप छंदाची संख्या आहे 32 अक्षराची. गायत्री छंद 24 अक्षर आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 24 अक्षर. आता अक्षरानंतर मोजून घ्या, आता तुम्हाला इतक्या लवकर काही मोजता येणार नाही. तर 32 अक्षराचा अनुष्टुप छंद आहे. रामायणातील श्लोकाचं अनुष्टुप छंदामध्ये रचना केली होती. 32 अक्षराचा श्लोक होता. त्याच्यातून बी 10 अक्षर 10 अक्षर 10 अक्षर दिले. किती गेले, राहिले किती अक्षर आता, 2. महादेवानं हुशारी केली. म्हणले स्वर्ग मृत्यू पाताळ, म्हणले हां सांगा, तुम्हाला इतक्या खूप दिलं ना, बाबा 33 कोटी 33,333 लक्ष 333 आणि पुन्हा 10 अक्षर दिले. हो देवा, खूप दिलं तुम्ही आम्हाला. मग आता हे 2 अक्षर उरलेत ना. हो म्हणले कसं करता, आता तुमचं एवढं काम केलं मी, मला मजुरी देणार का, आता मला काहीतरी काम केलं ना तुमचं. हे सगळे स्वर्ग मृत्यू पाताळ आले, म्हणले येडच आहे महादेव, देऊन टाका. काय व्हायला 2 अक्षरानं काय होते. आणि तेच 2 अक्षर आहेत राम. ते 33 कोटीत काहीच नाही. हे सार इकडं आलं, निघून गेलं. व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी. पुढे काय, किती कोटीचा, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. कोणतं बीज आहे ते, राम. रघुकुळ टिळक राम दासा अंतरी, हे नाही. जय देव जय देव जय श्री शंकरा. आता आरती नाही, आता आरतीमध्ये लिहिलेलं आहे म्हणून सांगाल तुम्हाला. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळ टिळक रामदासा अंतरी. रामदासाच्या अंतरामध्ये काय आहे, शतकोटीचं बीज आहे राम. म्हणून ते हरीचं नाम आहे. राम म्हणजे कोणाचं नाव आहे, हरीचं नाव आहे. लक्षात घ्या की हरी शब्दाचा अर्थ आहे की कुठलेही अवतार जरी झाले तर त्याचं नाव काय, हरी.
आणि त्याचं नाव आहे. जसं आता जसं तुम्ही समोर बसलेले आहात, तुमचं नाव हरी आहे. ओ हरी, तुमचं नाव काय हो? म्हणजे हरी आहे वेगळा आणि त्याचं नाव वेगळं आहे ना. तसं या अभंगामध्ये सांगलं, हरी तुझे नाम. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरी तुझे नाम गाईन अखंड. 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 या विना गाईन अखंड याविन पाखंड नेने काय. कुठल्याही साधनेला विराम आहे, पूर्णाहुती आहे, आरती आहे. नामाची आरती नाही, पोथीची आरती आहे, सत्यनारायणाची आरती आहे, अभिषेक केल्यावर आरती आहे, अजून काही केल्यावर आरती आहे, पूजा केल्यावर आरती आहे, यज्ञ केल्यावर. नामाची आरती नाही. का नाही? तर हे बाकीचे साधनं त्याला काल मर्यादा आहे. कुठली दीक्षा घेतली तर काल मर्यादा आहे. 41 दिवस, 21 दिवस, 11 दिवस काल मर्यादा आहे. नंतर समाप्ती आहे त्याची. अखंड कुठं आहे ते? नामाची समाप्ती नाही. नामाची समाप्ती नाही, नामाची प्राप्ती आहे. पूर्णत्वाची प्राप्ती करून देणार ते नाम आहे. समाप्ती नाही त्याची, पूर्ण होती नाही.
नाही, त्याला वेळ नाही, काळ नाही, अखंड असं एक साधन आहे नाम. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. जे अखंड आहे ते कधी पाखंड होऊ शकत नाही, आणि जे पाखंड आहे ते कधी अखंड होऊ शकत नाही. आणि सध्या आमच्या जीवनामध्ये अखंडता नाही, पाखंड आहे सगळं. पाखंड शब्दाचा अर्थ काय? करायचं, दाखवायचं एक आणि हसायचं दुसरंच, याला पाखंड. अजून एक नामाची गोष्ट सांगून जाता जाता, नामस्मरण हे स्वतंत्र साधन आहे, परावलंबन नाही. त्याच्यामध्ये कुठलंही काही करायचं असलं तर वस्तूवर आधारित आहे, व्यक्तीवर आधारित आहे, पैशावर आधारित आहे, धनावर आधारित आहे, वेळेवर आधारित आहे, काळावर आधारित आहे. आधारित सत्यनारायणच नुसतं साधं आपण जर ठरवलं तर सुपारी पाहिजे, खारीक पाहिजे, ब्राह्मण पाहिजे, केळीचे खांब पाहिजे, 1.25 किलो रवा. आता 1.25 किलोवर भागते की नाही आता? कशावर तरी आधारित आहे. नारळ तरी पाहिजेच पाहिजे. 21 नारळ कुठं लागतात, कुठं 22 लागतात, कुठं काहीच लागतात. वस्तूवर आधारित आहे. जी साधना दुसऱ्याचा आधार घेते तेव्हा ती साधना होते. ज्या साधनेला नारळाचा, सुपारीचा, वस्तूचा, पदार्थाचा आधार घ्यावा लागते, ज्या साधनेला, ते साधना उद्धाराचं साधन, आपला जीवाचा आधार कसं होऊ शकते? त्यालाच आधार लागते, ते दुसऱ्याचा आधार कसं देऊ शकते? ते आहे की नाही? ज्याला कशाचा आधार लागत नाही ते दुसऱ्याला आधार देऊ शकते. तर या नामस्मरणाला कशाचा आधार लागते? किती नारळ पाहिजे नाम घ्यायला? 21. काय सुपाऱ्या किती लागतात? ज्याला कशाचाच आधार लागत नाही, कारण ते स्वतंत्र आधार आहे ते सगळ्यांचा, त्याला कशाचा आधार लागत नाही. स्वतंत्र आधार आहे, त्यालाच आधार लागते. दुसऱ्याला काय आधार देते? ते आपणच दुःखी आहे, दुसऱ्याला सुख काय देऊ शकते? लग्न सराईचे दिवस होते, ते लग्न ठरलेले, ते हलकी रडत रडत ढोलकीपाशी गेली. ढोलकी ताई, काय सांगू बाई, मला लईच बडवालंय बघ, आणि रोज सुपाऱ्या घेण्यावरच आहे. कशाच्या? लग्नाच्या बडविण्यावरच आहे रोज. काय करावं काय? रडू लागली ती हलकी. ढोलकीनं म्हणले, चुप बस बाई,
घरोघर तेच परीन सांगना तेच बरी उगा गुणानं बस. काय सांगतेस? लय बरं आहे तुझं. ते बुवा सुपारी घेऊन तुला कडला काकला घेऊन एक बगलीच बडवालाय तुला. अद्दर घेऊन किती लाड करायलाय तुझा. अगं लेकराला कोणी घेईना गेलंय कडल, तुला तर कडवर घेऊन बडवालंय. माझी दशा बघ. ढोलकी म्हणाली, खाली ठेवले जमिनीवर, वरून गुडगा लावलाय आणि दोन्ही कोण बुक्या घालायला. हलकीचं दुखणं हलकं झालं ऐकून. कोण कोणाचा आधार आहे या जगामध्ये? असं कोण स्वतंत्र साधन आहे या जगामध्ये? तर केवळ एक हरीचं नाम आहे. हे इसरू नये. बस झालं. आपल्या सप्त्याचं सार आहे. सप्त्याचं नाही, जीवनाचं सार आहे. जीवनाचं नाही, अनंत जन्माचं सार आहे. म्हणून सार 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 विठोबा नाम तुझे सार. अथवा वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. हे सार आहे. हरिनाम सार आहे. म्हणून सर्वांनी हरिनाम घ्यावं आणि ते नाम सर्वांचा आधार आहे. प्रेमानं आवडीनं महत्त्वपूर्ण नाम घ्यावं. परवा पाडव्याच्या दिवशी नामाची महिमा पण पाहिली. आरंभी आवडी आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हे पूर्णत्व प्राप्त करून देते. आजचं हे सूत्र ध्यानात ठेवा. कुठल्याही साधनेनं पूर्णत्व मिळत नाही, परमात्मा मिळत नाही. सांसारिक वस्तूविषय मिळू शकतात, ते पूर्ण कधी होत नसतात. तर सर्वांनी नाम घ्यावं, परंतु ते नाम घेत असताना कसं घ्यावं? विधी आहे का काही? त्याला विधीची काहीच गरज नाही. त्याला विश्वासानं घेतलं पाहिजे. अंतरी विश्वास, अंतरी विश्वास, अंतरी विश्वास, अखंड नामाचा. अंतरी विश्वास, अंतरी विश्वास, अंतरी अखंड
अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हेची देई. विश्वासानं नामस्मरण करायचं आहे. अखंड हरी नाम सप्ताह असेचं नाव आहे. नाम घेण्यासाठी सप्ताह आहे. याच्यासाठी लागत असेल तर थोडाफार खर्च करणे, भजनी बोलविणे, महाराज बोलविणे ते थोडंसं मर्यादित असावं. अन्यथा नामस्मरणासाठी सप्ताह आहे. एक सप्ताह म्हणजे काय म्हणतात त्याला, ऐस आराम, एक मजा घेण्यासाठी नाही, आनंद घेण्यासाठी आहे. मजा घेणे वेगळं, आनंद घेणं वेगळं. मजा वेगळी आहे, आनंद कायम आहे, अखंड आहे. तर असं हे सप्ताह आहे. पाखंड करू नये. आपल्या जीवनामध्ये ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे त्यांनी पाखंड करायचं बंद करावं आणि अखंड हरिनाम घ्यावं. दुसरं काही साधन नाही. शुद्ध पवित्र जीवन जगावं, हरिनामाचं स्मरण करावं, सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यावं, समाज उपयोगी काम करण्यामध्ये योगदान द्यावं. अनेक उपक्रम आपणाला साधू संतांनी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपणाला जोडून द्यावं. त्याच्यामध्ये आपलाही उपयोग झाला पाहिजे, आपलाही उद्धारही झाला पाहिजे. उपयोग आणि उद्धार. आपला उपयोग, आपल्या पैशाचा उपयोग, आपला वेळेचा उपयोग, आपल्या बुद्धीचा उपयोग जर केला तर उद्धार निश्चितच झाल्याशिवाय, पूर्णपणे उपयोग केला तर उद्धार निश्चित आहे. आणि उपयोग जर करणं गेला तर उद्धारासाठी लाख साधनं करा तुम्ही, उद्धार होत नाही. आज नवीन सांगालो थोडंसं. तीर्थयात्रा, नियम, उपासना, ध्यान, धारणा, जप तप काही बी करा, पण उपयोग जर करणं गेला तुम्ही तुमचा वेळेचा, पैशाचा, धनाचा, बुद्धीचा, शरीराचा उपयोग जर करणं गेला तर उद्धार होणं शक्य नाही, असंभव. उपयोग झाला पाहिजे, दुरुपयोग नाही पैशाचा. कुठं खर्चावं, किती खर्चावं, कशासाठी खर्चावं, का खर्चावं याचं ज्ञान असावं तरच आपला उद्धार सहज आहे, स्वाभाविकपणे आपला उद्धार होऊ शकते, अन्यथा नाही. आणि हे समजण्यासाठी संताची संगती असावं. संत संगती देवाकडे मागणी करायची असेल तर नामाची आणि संतांची मागणी करावं. देवा तुझं नाव दे, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुणगाई ना आवडी, तुझं नाम दे. अंतरी विश्वास अखंड नामाचा, विश्वासानं नाम घ्यावं. बाकी असं ठीक आहे. तर विश्वास महत्त्वाचा आहे. सध्याच्या काळामध्ये भजन खूप वाढलं आहे, पण भरोसा कमी झाला आहे. भरोसा हेच भजन आहे. आणि भरोसानं भजन असेल तर मग काय बघायचं आहे. भरोसा करणंच भजन आहे. असंच एका गावामध्ये, गावाच्या बाहेर एक आश्रम होता, महाराज राहत होते. आणि ते दुष्काळ पडला होता, पाऊस येईना गेला. गावातले समस्त भाविक मंडळी मिळून महाराजाकडे गेले आणि महाराजापाशी जाऊन त्यांना विचारले की महाराज पाऊस पडना गेला, आम्ही काय करावं सांगा. महाराजांनी सांगितलं की तुम्ही सर्व गावकरी मंडळी मिळून एकत्रित या, सामूहिक पद्धतीनं भजन करा, इथं नामस्मरण करा, हनुमान चालीसा करा, पाऊस पडते. कोण सांगितलं? महाराजांनी. ते सगळे गावचे लोक मिळाले, एकत्रित आले, संघटित झाले, आश्रमावर आले, बसले, सकाळपासून भजन सुरू केले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ढग बी येईना, पाऊस बी पडना, थेंब बी येईना, काहीच नाही. कोरडाच गेला दिवस. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावर एक माणूस उठला त्याच्यातला आणि म्हणले, हे महाराज फालतू आहे म्हणे, आपला दिवस घातला, उगाच भजन करून घेतलं, आपल्याकडून एक थेंब आला नाही पाण्याचा. कायचं भजन आणि कायचा महाराज, ठोका ह्याला, काढा गावाच्या बाहेर, फुका ह्याचा आश्रम. राधे नास्तिक लोकायला काय. महाराज म्हणले थांबा, फुकून द्या, मारून टाका, काय बी करा, पण माझं ऐका आधी.
सगळे शांत झाले. महाराजांनी सांगितलं, तुम्ही भजन केलं रे बाबा, पण विश्वासानं केलं नाही. भजन केलं पण विश्वास नाही तुमचा. लोकांनी विचारलं की महाराज तुम्हाला आमचा विश्वास नाही हे तुम्हाला काय कसं कळालं, याचं प्रमाण काय? महाराजांनी सांगितलं की प्रमाण खूप सोपं आहे, तुम्ही बी ध्यान ठेवा. आता प्रमाण खूप सोपं आहे, तुमचा विश्वास नाही हे मी सिद्ध करून देतो म्हणले महाराज. कसं सिद्ध करतात तुम्ही तर सांगा म्हणले. तुम्ही भजन कशासाठी केलं? पाण्यासाठी, पाऊस यावं म्हणून केला. मग एकानं तरी छत्री आणलंय का घरून? जर तुमचा विश्वास असता तर तुम्ही घरून येताना काय आणले असते? छत्री आणले होते की नाही? आणत होते की नाही? कोणी छत्री आणलं नाही. याचं कारण काय? की भजन केलं तर बी पाऊस येईना हे तुमचा विश्वासच. पाऊस येतेच म्हणून वाटलं असतं तर येणाऱ्यांनी काय केलं असतं? अरे हो गडी म्हणले, बरोबर आहे. तर भजन आहे पण म्हणून अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया म्हणेवाचा हेची दे. समस्त गावकरी मंडळींना विनंती आहे की गावातील जे विकासाचं कार्य आहे ते सातत्यानं चालू राहू द्या.